Hello students, from today onwards we are starting with a new lesson number 8, that is respiration and circulation. आता या नावावरून तुमच्या लक्षात येईल की या लेसनमध्ये आपण एंटायर ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम त्याचे जे पार्ट्स आहे त्याचा अभ्यास करणार आहोत आणि त्याच्याबरोबरीने आपण सर्क्युलेशन म्हणजे रक्ताभिसरण संस्था आपण ज्याला म्हणतो कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम, ओके, इन केस ऑफ ह्युमन, सो दॅट वी आर गोइंग टू स्टडी. ओके, डिटेलमध्ये हा अभ्यास तुम्हाला ह्या लेसनमध्ये दिलेला आहे. ओके, सो विल स्टार्ट विथ द few basic terms of this lesson. Now see, okay, we'll start with the definition of respiration. Okay, see, it is a biochemical process of oxidation of organic compounds in an orderly manner for the liberation of chemical energy in the form of ATP. ओके, आता ही डेफिनेशन तुम्हाला 10वीपर्यंत म्हणजे श्वसन म्हणजे काय, रेस्पिरेशन म्हणजे काय ही तुम्हाला झालेलीच असेल. ओके, हे माहिती आहे आपल्याला. रेस्पिरेशन इज का हे काय आहे, इट इज अ बायोकेमिकल प्रोसेस. ओके, फॉर वॉट, इट इज द ऑक्सिडेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स इन अन ऑर्डरली मॅनर फॉर द लिबरेशन ऑफ केमिकल एनर्जी. केमिकल एनर्जी रिलीज होते इन द फॉर्म ऑफ ATP, दॅट इज द आपण त्याला म्हणतो एडिनोसिन ट्रायफॉस्फेट किंवा त्याला आपण ऊर्जा असं म्हणतो. बरोबर आहे ना, त्याच्यातून आपल्याला ऊर्जा मिळत असते. ओके, सो एका मार्कासाठी तुम्हाला ही डेफिनेशन तयार करावी लागणार. ठीक आहे, सो प्रिपेअर फॉर द सेम. रेस्पिरेशनची डेफिनेशन, त्याच्यानंतर रेस्पिरेशनचं त्यांनी समीकरण दिलेलं आहे. ओके, C6H12O6 प्लस 6 oxygen molecules. Okay, it gives 6 carbon dioxide plus 6 water molecule and 38 molecules of adenosine triphosphate, that is the ATP. Okay, so एका मार्कासाठी तुम्हाला ह्याचा जो फॉर्म्युला आहे किंवा ह्याचा आपण मराठीमध्ये त्याला समीकरण म्हणतो, बरोबर आहे. सो दॅट यू हॅव टू प्रिपेअर रेस्पिरेशन. सो डेफिनेशन आणि त्याचं हे समीकरण आहे. ठीक आहे, तुम्हाला एकेका मार्कासाठी हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. गॅसियस एक्सचेंज टेक्स प्लेस बिटवीन द ऑर्गॅनिझम्स अँड द एन्व्हायरमेंट. The site of gaseous exchange is called as the respiratory system, the respiratory surface. Okay, respiratory exchange किंवा गॅसियस एक्सचेंज जे आहे, आता आपण ऑक्सिजन आतमध्ये घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो. ओके, दॅट इज द गॅसियस एक्सचेंज. सो आपल्यामध्ये आणि एन्व्हायरमेंटमध्ये हा गॅसियस एक्सचेंज अखंड चालू असतो आणि तो करणारा जो सरफेस आहे किंवा जो साईट आहे त्याला म्हटलं जातं रेस्पिरेटरी सरफेस. ओके, इट इज इझी टू अंडरस्टँड. देन ऑर्गन्स ऑफ रेस्पिरेटरी एक्सचेंज. आता ऑर्गन्स कुठले कुठले आहेत बघा. इट इज अ सिम्पल फिजिकल प्रोसेस अँड फीचर्स फॉर इफिशियंट गॅसियस एक्सचेंज आर, इट शुड हॅव अ लार्ज सरफेस एरिया, कारण इंटेक ऑफ गॅस एक्सचेंज इंटेक ऑफ गॅस असेल किंवा त्याचं बाहेर पडणं असेल गॅसचं, किंवा ह्या प्रोसिजरसाठी लागणारा जो काही एरिया आहे इट शुड बी लार्ज म्हटलेलं आहे. ठीक आहे. देन इट शुड बी थिन, हायली वॅस्क्युलर अँड परमिएबल टू अलाउ एक्सचेंज ऑफ गॅसेस. म्हणजे आता आपलं नाक आहे, बरोबर आहे ना, आणि त्या नाकामध्ये नाक हे प्रथम आपण काय म्हणणार आहोत त्याला गॅसियस एक्सचेंजच्या साईट आहे, बरोबर आहे ना. सो इट शुड बी काय म्हटलेलं आहे बघा, इट शुड हॅव लार्ज सरफेस एरिया, इट शुड बी थिन, हायली वॅस्क्युलर अँड परमिएबल टू अलाउ द एक्सचेंज ऑफ गॅसेस. ऑक्सिजन आतमध्ये येणे, त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकणे. सो प्रायमरी ऑर्गन काय आहे तर नोज, इट्स अवर नोज. करेक्ट आहे. आता आपण तोंडावाटेसुद्धा श्वास घेतो हे माहिती आहे आपल्याला, पण तरीसुद्धा काय आहे सांगा, बेसिक आपलं जे प्रथम आपण त्याला काय म्हणतो रेस्पिरेटरी सिस्टीम जिथून सुरू होते दॅट इज द नोज. ओके, अँड ऑल्सो इट शुड बी मॉइस्ट म्हटलेलं आहे. ठीक आहे. सो दीज आर द फीचर्स रिक्वायर्ड फॉर द इफिशियंट गॅसियस एक्सचेंज. हे 3 महत्त्वाचे आहेत. सो हा बेसिक भाग झाला. ठीक आहे. Now see, gaseous exchange in plants. The further point, गॅसियस एक्सचेंज इन प्लांट. तुम्हाला 2 ते 3 मार्कासाठी ही नोट विचारली जाऊ शकते. ठीक आहे. सो ही डायग्रॅम तुम्हाला त्याची सराव करणं आवश्यक आहे. ह्या डायग्रॅमचं टेक्स्टबुक डायग्रॅम आहे. ऑर्गन्स ऑफ गॅसियस एक्सचेंज इन द प्लांट. जसं आपण ॲनिमलमधला स्टडी करणार आहोत किंवा ह्युमन बिंगमधला स्टडी करणार आहोत तसंच काय सांगितलेलं आहे, गॅसियस एक्सचेंजसाठी प्लांटमध्ये काय प्रोव्हिजन केलेली आहे ती या ठिकाणी सांगितलेली आहे. ओके, gaseous exchange in plants. The shape and structure of plants facilitate gaseous exchange by diffusion. Okay,
A terrestrial flowering plant has many air spaces between the cells of stem, leaf and root which are continuous. काय म्हटलं बघा ह्या ठिकाणी टेरेस्ट्रियल फ्लॉवरिंग प्लांट म्हणजे कुठलं जमिनीवर वाढणारं. ओके, सो इट हॅज मेनी एअर स्पेसेस म्हटलेलं आहे बिटवीन द सेल्स ऑफ स्टेम, म्हणजे त्याचं खोड असेल, त्याचं पान असेल, त्याचं मूळ असेल, त्याच्यामध्ये काय सांगितलेले आहेत बरेच असे सेल्स असतात. ओके, त्या सेल्समध्ये काय सांगितलेलं आहे विच आर हॅव्हिंग the that particular plant having the many air spaces between the cells of this particular organs. म्हणजे त्याचं स्टेम असेल, लीफ असेल, रूट असेल, त्याच्यामध्ये जे मधले जे सेल्स असतात, लक्षात घ्या पेशी असतात, त्यांच्यामध्ये अशा एअर स्पेसेस असतात की जेणेकरून गॅसियस एक्सचेंज जे आहे ते पॉसिबल होऊ शकतं. अँड इट इज कंटिन्युअस ऑल्सो. ऑक्सिजन डिफ्युजेस इन टू द एअर स्पेसेस. ह्या एअर स्पेसेसमध्ये काय सांगितलेलं आहे त्या सेल्सच्या मध्ये असणारे जे काही एअर स्पेसेस आहेत त्याच्यामध्ये ऑक्सिजन डिफ्युजेस इन टू दॅट पर्टिक्युलर एअर स्पेस थ्रू द स्टोमॅटा. आता स्टोमॅटा म्हणजे काय तर या ठिकाणी पानांवर असलेली छोटी छोटी छिद्र आहेत, लक्षात घ्या. ओके, दिसत नाही ती उघड्या डोळ्याने आपल्याला. दिस इज द स्टोमॅटा किंवा दिस इज द स्टोमॅटल स्ट्रक्चर. ओके, आणि त्याच्यामध्ये असतात ते स्टोमॅटल पोर्स असतात. दिस इज द स्टोमॅटल पोर, दिस इज द स्टोमॅटा, दिस इज लीफ, आणि ह्याच्यावर असंख्य असे स्टोमॅटल स्ट्रक्चर किंवा स्टोमॅटल पोर्स आपल्याला दिसतात. ओके, सो गॅसियस जे एक्सचेंज आहे ते ह्या स्टोमॅटल ओपनिंग्समधनं होत असतं. ठीक आहे. सी, ऑक्सिजन डिफ्युजेस इन टू द एअर स्पेसेस थ्रू द स्टोमॅटा. दॅट इज, स्टोमॅटा म्हणजे काय, द पोर्स ऑन लिव्स यंग स्टेम. ओके, कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर वेपर डिफ्युजेस आउट. ओके, काय म्हटलेलं आहे ऑक्सिजन डिफ्युजेस इन टू द एअर स्पेसेस थ्रू द स्टोमॅटा, कार्बन डायऑक्साईड अँड द वॉटर वेपर डिफ्युजेस आउट म्हटलेलं आहे. सो दिस इज द कॉमन रेस्पिरेटरी, जशा पद्धतीने रेस्पिरेशन प्लांट्समध्ये होतं ती प्रोसिजर ह्या ठिकाणी सांगितलेली आहे. ठीक आहे. देन वुडी फ्लॉवरिंग प्लांट. तर वुडी फ्लॉवरिंग प्लांटमध्ये काय होतं, हे आहे ते टेरेस्ट्रियल फ्लॉवरिंग प्लांटमध्ये हे अशा पद्धतीने होतं विथ द हेल्प ऑफ द स्टोमॅटा किंवा स्टोमॅटल ओपनिंग. पण ह्या ठिकाणी जे वुडी प्लांट आहेत, लक्षात घ्या, वुडी फ्लॉवरिंग प्लांट फॉर एक्झाम्पल ट्रीज अँड द श्रब्स, मोठे मोठी झाडं असतात. ओके, हॅव ॲन एक्सटर्नल इम्परवियस बार्क. ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे एक्सटर्नल इम्परवियस बार्क म्हटलेलं आहे. बार्क म्हणजे काय, आपण त्याला खोडाचा भाग म्हणतो, बरोबर आहे ना, किंवा फांदीचा भाग म्हणतो. Impervious bark. The gaseous exchange occurs through the small pores in the stem surface called as the lenticles. आता ह्यात तुम्हाला दिसून येतं की ह्या खोडावरती किंवा ह्या स्टेमवरती काय सांगितलेलं आहे, बारीक तुम्हाला असे ते हे जे व्हाईट स्पॉट लाईक स्ट्रक्चर्स दिसतात बघा, दे आर कॉल्ड ॲज द लेंटिकल्स. दिस इज द बार्क अँड दिस इज द लेंटिकल. ओके, सो गॅसियस एक्सचेंज ऑकर्स थ्रू द स्मॉल पोर्स इन द स्टेम कॉल्ड ॲज द लेंटिकल्स. ओके, सो ह्यामध्ये काय सांगितलेलं आहे सांगा, दोन भागच फक्त महत्त्वाचे आहेत ह्यामध्ये. टेरेस्ट्रियल फ्लॉवरिंग प्लांटमध्ये विथ द हेल्प ऑफ स्टोमॅटा गॅसियस एक्सचेंज टेक्स प्लेस, एवढं म्हटलं एक्झामला तरी चालण्यासारखं आहे. आणि वुडी फ्लॉवरिंग प्लांटमध्ये इट इज टेक्स प्लेस बाय द लेंटिकल्स किंवा विथ द हेल्प ऑफ लेंटिकल्स विच आर प्रेझेंट ऑन द बार्क किंवा विच आर प्रेझेंट ऑन द स्टेम, असं म्हटलं तरी सोप्या भाषेत चालण्यासारखं आहे. ठीक आहे. ओके, सो दिस इज द गॅसियस एक्सचेंज इन प्लांट्स. ही त्याची नोट आहे आणि ह्या दोन त्याच्या डायग्रॅम्स आहेत, जे तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागणार. ठीक आहे. नाव फ्रॉम रेस्पिरेशन इन प्लांट्स वी आर मूव्हिंग टू द रेस्पिरेशन इन ॲनिमल्स नाव. ठीक आहे. आता प्राण्यांमध्ये किंवा प्राणीमात्रामध्ये कशा पद्धतीने रेस्पिरेशन होतं ते आपण बघूया. ॲनिमल्स शो वाईड व्हरायटी ऑफ रेस्पिरेटरी सर्फेसेस ऑर ऑर्गन्स. ओके, हे माहिती आहे आपल्याला. रेस्पिरेटरी सर्फेसेस डिफर इन व्हेरियस ॲनिमल्स. प्रत्येक प्राण्यामध्ये रेस्पिरेटरी सर्फेस जो आहे तो वेगळा असतो, बरोबर आहे. इन हायर ॲनिमल्स रेस्पिरेटरी ऑर्गन्स असोसिएटेड विथ द ट्रान्सपोर्ट सिस्टीम. आपल्यामध्ये हायर ॲनिमल म्हणजे कोण, आपण. ओके, यामध्ये रेस्पिरेटरी सिस्टीम ही असोसिएटेड विथ कशामध्ये असते, ट्रान्सपोर्ट सिस्टीम, म्हणजे प्रॉपर रेस्पिरेटरी ट्रॅक किंवा प्रॉपर रेस्पिरेटरी सिस्टीम आपल्यामध्ये काय आहे, प्रेझेंट आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये एक टेक्स्टबुकचा चार्ट दिलेला आहे बघा, रेस्पिरेटरी सर्फेस ऑर द ऑर्गन इन द ऑर्गॅनिझम. रेस्पिरेटरी सर्फेस ऑर ऑर्गन्स इन द ऑर्गॅनिझम वेगवेगळे तुम्हाला राईट फ्रॉम द लोअर ऑर्गॅनिझम टू द हायेस्ट ऑर्गॅनिझम तुम्हाला काय दिलेली आहे, ही श्रेणी दिलेली आहे ऑर्गॅनिझमची. त्यांचे हॅबिटॅट म्हणजे ते कुठे राहतात, बरोबर आहे ना, कुठे प्रॉपर त्यांचा प्लेस आहे राहण्याचं हे दिलेलं आहे. अँड डिपेंडिंग अपॉन दॅट त्यांच्यामध्ये असलेला रेस्पिरेटरी ऑर्गन किंवा सरफेस दिलेला आहे बघा या ठिकाणी. ठीक आहे. पहिला आहे तो बघा प्रोटिस्ट, स्पॉन्जेस अँड द सिलेंट्रेट्स आहेत. दे आर ॲक्वॅटिक इन हॅबिटॅट. ओके, त्याच्यामध्ये असतो तो प्लाझ्मा मेम्ब्रेन थ्रू दे कॅन रेस्पायर.
त्याच्यानंतर फ्लॅटवर्म लाईक प्लॅनेरिया आहे, ॲनेलिड्स आहे, दॅट इज द अर्थवर्म, नेरिस आहे, लीच आहे, ॲम्फिबियन्स आहेत लाईक फ्रॉग. ओके, हे आता ॲक्वॅटिक असतात किंवा सेमी ॲक्वॅटिक असतात. आता फ्रॉग आहे तो दोन्हीकडे राहू शकतो, ॲम्फिबियन आहे तो माहिती आहे आपल्याला जमीन आणि पाण्यावर. ओके, सो प्लाझ्मा मेम्ब्रेनसुद्धा आहे, प्लस जनरल बॉडी सरफेस, मॉइस्ट स्किन. ओके, आता ह्याच्यामध्ये फ्रॉगमध्ये आपल्याला माहिती आहे की स्किनवर असणारी छिद्र असतात तीसुद्धा रेस्पिरेटरी सरफेसचं काम करत असतात. ठीक आहे, सो सेमी परमिएबल आपण ज्याला म्हणतो किंवा त्याला आपण म्हणतो सेमी ॲक्वॅटिक म्हटलेलं आहे. ठीक आहे, देन त्याच्यानंतर इन्सेक्ट्स आहेत, कीटक आहेत, दे आर टेरेस्ट्रियल इनहॅबिटेट, ट्रकियल ट्यूब्स अँड द स्पायरेकल्स विच आर द रेस्पिरेटरी ऑर्गन्स इन केस ऑफ इन्सेक्ट्स. ठीक आहे, त्याच्यानंतर आहेत ते अरेक्निड्स लाईक स्पायडर्स आणि स्कॉर्पियॉन, दे आर ऑल्सो टेरेस्ट्रियल, आणि त्याच्यामध्ये असतो तो बुक लंग्स नावाचा काय असतो रेस्पिरेटरी ऑर्गन किंवा सरफेस असतो. देन लिम्युलस विच इज ऑल्सो ऑर्थ्रोपोड. ओके, किंवा ऑर्थ्रोपोडा आहे तो, इट इज ॲक्वॅटिक इनहॅबिटेट, बुक गिल्स असतात त्यामध्ये रेस्पिरेटरी ऑर्गन. ठीक आहे, देन ॲम्फिबियन्स, टॅडपोल्स ऑफ फ्रॉग, सॅलेमेंडर्स अँड द न्यूट्स, दे आर ॲक्वॅटिक इनहॅबिटेट, दे आर हॅव्हिंग द एक्सटर्नल गिल्स आहेत, त्याला कल्ले आहेत. ठीक आहे, देन फिश ॲक्वॅटिक आहे, त्याला इंटरनल गिल्स असतात. ओके, देन रेप्टाइल्स, बर्ड्स अँड मॅमल्स, ह्याच्यामध्ये आपण येतो. ठीक आहे, दे आर टेरेस्ट्रियल इनहॅबिटेट अँड वी आर हॅव्हिंग द ऑल दिस ऑर्गॅनिझम्स हॅव्हिंग द लंग्स, ज्याला आपण फुफ्फुसं म्हणतो, बरोबर आहे, ॲज अ रेस्पिरेटरी ऑर्गन. आणि त्याच्यानंतर शेवटचा दिलेला आहे तो टर्टल्स विच इज अंडर वॉटर इनहॅबिटेट अँड इट इज हॅव्हिंग द क्लोएका नावाचं त्याच्यामध्ये रेस्पिरेटरी ऑर्गन असतं. ओके, सो दिस इज इझी टू अंडरस्टँड. हे काय बसून तुम्हाला पाठ करायची आवश्यकता नाही आहे, फक्त लक्षात ठेवायचं आहे की कुठल्या ऑर्गॅनिझममध्ये कोणता रेस्पिरेटरी ऑर्गन हा प्रेझेंट असतो. एका मार्कासाठी तुम्हाला काही वेळेला हे बुक लंग्स आहेत, बुक गिल्स आहेत, एखाद्या ऑर्गॅनिझमचं नाव सांगितलं जातं आणि तुम्हाला विचारलं जातं की त्याच्यामध्ये कोणता रेस्पिरेटरी सरफेस हा गॅसियस एक्सचेंजसाठी प्रेझेंट असतो. ठीक आहे, नाव we are starting with actual human respiratory system. Now human respiratory system, ओके, दिस इज द टेक्स्टबुक डायग्रॅम या ठिकाणी पुटअप केलेली आहे. तुम्हाला किमान या ठिकाणी काही जे भाग आहेत महत्त्वाचे ते तुम्हाला दाखवता येणं आवश्यक आहे ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये. आता बऱ्याचदा ह्या हल्ली काय केलं जातं की डायग्रॅम तुम्हाला दिली जाते आणि तुम्हाला स्पेसिफिक जो एखादा भाग आहे तो तुम्हाला ॲरो करून दाखवला जातो आणि सांगितलं जातो की तिथे कोणता शब्द आहे म्हणून. ओके, किंवा तिथे कोणता स्पेसिफिक ऑर्गन आहे. ठीक आहे, सो त्याचाही स्टडी तुम्हाला करणं आवश्यक आहे, प्लस तुम्हाला किमान ही डायग्रॅम काढता येणं आवश्यक आहे. आता ही तुम्ही 10वीपर्यंत तुम्हाला श्वसन संस्था ही तुम्ही काढलेलीच असणार आहे, त्याची प्रॅक्टिस असणार आहे अर्थातच कुठल्या 9वी 8वी 9वी 10वीच्या त्या टप्प्यामध्ये. सो त्या ठिकाणी तुम्हाला ह्याचीसुद्धा प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. ठीक आहे, ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम दाखवलेली आहे. अल्वेओलस या ठिकाणी हा जो ॲज अ ट्री लाईक स्ट्रक्चर आहे तो तुम्हाला इथे फोकस करून हायलाईट करून दाखवलेला आहे. हा भाग मग तो एनलार्ज केल्यानंतर हा इट इज लाईक बंच ऑफ ग्रेप्स अशा पद्धतीने हा दिसू शकतो. ठीक आहे, देन आता बघा ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीमचे 2 भाग पडतात. ठीक आहे, अप्पर रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणजे वरचा भाग आणि लोअर रेस्पिरेटरी सिस्टीम खालचा भाग. ठीक आहे, आता अप्पर रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये एक्सटर्नल लेयर्स येणार, म्हणजे जसं आपण नाकपुड्या आपल्या आहेत नाकाच्या जिथून हवा आतमध्ये येणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेसल कॅव्हिटीज, इंटरनल लेयर्स, नॅसोफॅरिंग्स, थ्रोट एट्सेट्रा, दीज आर द अप्पर रेस्पिरेटरी सिस्टीम पार्ट. वेअरॅज लोअर रेस्पिरेटरी सिस्टीमचे भाग कुठले आहेत, इंटरनली लोकेटेड, तर लॅरिंग्स, ट्रकिया, ब्रॉन्किओल्स आणि लंग्स. ओके, म्हणजे थोडक्यात थ्रोट म्हणजे आपला घसा जो आहे घशाच्या आतून जे भाग सुरू होतात त्याला म्हटलं जातं लोअर रेस्पिरेटरी सिस्टीम आणि त्याचे हे भाग आहेत. ओके, सोपे आहेत, आपण 1 बाय 1 त्याचा थोडक्यात अभ्यास करूया. ठीक आहे, देन हे एक्झाममध्ये सुद्धा अशा पद्धतीने केलं तरी तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल. सी हिअर अप्पर रेस्पिरेटरी सिस्टीम. ओके, पहिला येणार तो नोज. ठीक आहे, अ नोज इज अ स्लिट ऑफ ओपनिंग्स कॉल्ड ॲज द एक्सटर्नल लेयर्स ऑर द नॉस्ट्रिल्स, ज्याला आपण नाकपुड्या म्हणतो, फॉर एंट्री ऑफ एअर इन टू द नेसल कॅव्हिटी. सगळ्यात भाग काय आहे, नाकपुड्यातून आपली हवा जी आहे ती आतमध्ये येते. सो दॅट इज द फर्स्ट पेअर ऑफ स्लिट किंवा पहिला जो आपण त्याला म्हणतो तो सरफेस आहे. द नेसल कॅव्हिटी इज डिवायडेड इंटू राईट अँड लेफ्ट नेसल चेंबर्स बाय अ मॅसेथमॉइड कार्टिलेज.
ओके, उजवी नाकपुडी आणि डावी नाकपुडी असं आपण म्हणतो. आणि ह्याचं जे डिव्हिजन आहे त्याच्यामध्ये मध्येच काय आहे सांगा, पार्टिशन आहे. आणि त्या पार्टिशनला काय म्हटलं जातं, इट इज कॉल्ड ॲज द मॅसेथमॉइड कार्टिलेज असं म्हटलं जातं. नाक कसं आहे आपलं, हलतं बघा, लक्षात घ्या. हे ते आपण त्याला म्हणतो थोडंसं मुवेबल आहे, बरोबर आहे ना. आपण नाकावर हात ठेवून आपण थोडी लेफ्ट आणि राईट अशा पद्धतीने करू शकतो. सो हे कशा पद्धतीने मुवमेंट होते किंवा कशी होते, तर इट इज बिकॉज ऑफ द मॅसेथमॉइड कार्टिलेज. ठीक आहे. इच नेसल चेंबर इज फर्दर डिवायडेड इंटू 3 रिजन्स. आता ह्या नेसल चेंबरमध्ये प्रत्येक नाकपुडीमध्ये 3 भाग आहेत. पहिला आहे तो वेस्टिब्यूल, त्याच्यानंतर रेस्पिरेटरी पार्ट, आणि त्याच्यानंतर आहे ते ऑल्फॅक्टरी चेंबर. ओके, सो ह्या 3 भाग हे प्रत्येक नेसल कॅव्हिटीमध्ये किंवा चेंबरमध्ये आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. सो ह्या ठिकाणी ती डायग्रॅम दाखवलेली आहे. आता पहिला बघा वेस्टिब्यूल आहे. वेस्टिब्यूल, इट इज द प्रॉक्सिमल पार्ट about the nostrils. Its skin has fair for filtering the air and trapping the dust and the suspended particles in the inhaled air. आता पहिला वेस्टिब्यूलचा भाग आहे तो ह्या ठिकाणी तुम्हाला दिसतोय बघा. ओके, आता ही टेंटेटिव्ह डायग्रॅम दिलेली आहे मी या ठिकाणी. तुम्हाला ही काही डायग्रॅम करायची नाही आहे, फक्त ह्या डिस्क्रिप्शनपुरती मर्यादित आहे. ठीक आहे. सो वेस्टिब्यूल म्हणजे काय, थोडक्यात मी सांगते की नाकपुडीच्या आतला भाग. सो हा कसा असतो, थोडासा हा मॉइस्ट असतो, आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. त्यामध्ये थोडंसं स्लायमी आवरण किंवा स्लायमी मेम्ब्रेन या ठिकाणी प्रेझेंट असतं. तर ते कशासाठी असतं, आणि त्याच्यामध्ये बारीक बारीक केस असतात. ओके, हेअर लाईक प्रोजेक्शन्स कशासाठी असतात, फॉर द फिल्टरिंग ऑफ एअर असतं. प्लस त्यांनी काय सांगितलेलं आहे या ठिकाणी, ट्रॅपिंग ऑफ डस्ट. श्वास घेताना कुठल्याही प्रकारची धूळ आतमध्ये जाऊ नये, श्वसन नलिकेमध्ये जाऊ नये. ओके, काही वेळेला काय होतं, जोराने आपण श्वास घेताना काहीतरी नाकामध्ये अडकतं बघा आणि आपल्याला जोरात ठसका लागतो, बरोबर आहे ना. सो हा ठसका का लागतो, कारण जो काही पार्टिकल गेलेला असतो तो आपला पटकन आपण श्वसन नलिकेच्या आतमध्ये जाऊ शकत नाही बघा. ओके, तो पटकन काय केला जातो, घशामध्ये आपल्याला खरखर काय म्हणतो आपण त्याला, खवखव अशा पद्धतीने फील होते आणि तो पटकन बाहेर पडतो, बरोबर आहे. सो प्रायमरीली घशापर्यंत सुद्धा तो भाग जात नाही. मोस्टली तो काय केला जातो, नाकामध्ये जे काही हेअरी प्रोजेक्शन्स असतात किंवा हे सांगितलेले हे जे भाग असतात, ओके, हे काय केले जातात, हे ते फिल्टर करतात आणि त्यातून त्या फिल्टरमधून काय केलं जातं, फक्त हवा अलॉंग विथ द ऑक्सिजन ती काय केली जाते, आतमध्ये सोडली जाते. बाकी कुठलाही घटक आतमध्ये सोडला जात नाही. सो ट्रॅपिंग द डस्ट, धूळ असेल किंवा सस्पेंडेड पार्टिकल्स असेल इन द इनहेल्ड एअर, दे आर गेटिंग ट्रॅप्ड इन दॅट पर्टिक्युलर हेअरी स्ट्रक्चर. सो दिस इज कॉल्ड ॲज द, हा आतला तुम्हाला भाग दाखवलेला आहे बघा. ठीक आहे. देन त्याच्यानंतर आहे तो रेस्पिरेटरी पार्ट आहे. रेस्पिरेटरी पार्टमध्ये बघा, दिस इज द मिडल थिन वॉल्ड हायली वॅस्क्युलर पार्ट ऑफ वॉर्मिंग अँड मॉइस्टनिंग द इनहेल्ड एअर. हा दुसरा भाग आहे या ठिकाणी. एक मिनिट, मला थोडं हायलाईट करून मी दाखवते. ओके, सी, आता हा जो आहे तो पहिला आहे तो वेस्टिब्यूल आहे, लाइन्ड बाय द स्किन दाखवलेली आहे या ठिकाणी. हेअरी स्ट्रक्चर आहे बघा, नाकपुडीच्या आतला भाग. दुसरा काय सांगितलेला आहे तो रेस्पिरेटरी पार्ट आहे बघा. थोडंसं इथे अस्पष्ट दिसतंय पण इट इज अंडरस्टँडेबल. हा मिडल पार्ट आहे. ओके, मिडल थिन वॉल्ड हायली वॅस्क्युलर पार्ट फॉर वॉर्मिंग अँड मॉइस्टनिंग द इनहेल्ड एअर. आत आलेली जी हवा आहे फिल्टर होऊन त्याला काय केलं जातं, इथे वॉर्मिंग म्हणजे थोडासा उबदारपणा असेल, थोडंसं मॉइस्टनिंग असेल, ते काय केलं जातं ह्या ठिकाणी, प्रोव्हाइड केलं जातं विथ द हेल्प ऑफ दिस मिडल पार्ट, दॅट इज द रेस्पिरेटरी पार्ट. आणि शेवटचा आहे तो ऑल्फॅक्टरी ऑर द सेन्सरी चेंबर म्हटलेला आहे बघा. या ठिकाणी ऑल्फॅक्टरी ऑर्गन सांगितलेलं आहे. हां, येलोइश कलरचा भाग दाखवला आहे तो. ठीक आहे. अप्पर मोस्ट पार्ट विच इज लाइन्ड बाय ऑल्फॅक्टरी ऑल्फॅक्टरी एपिथेलियम. आता हा ऑल्फॅक्टरी हा शब्द आपल्याला ब्रेनची स्टडी ज्या वेळेला आपण केली त्यावेळेला आपल्याला हा झालेला आहे. ठीक आहे. ऑल्फॅक्टरी एपिथेलियम फॉर डिटेक्शन ऑफ द स्मेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आतमध्ये आलेली हवा ही कशा पद्धतीचा वास घेऊन आलेली आहे, तर त्या वासाचं जे ज्ञान आपल्याला होतं ते कशामुळे होतं, जस्ट बिकॉज ऑफ दिस ऑल्फॅक्टरी ऑर द सेन्सरी चेंबरमुळे होऊ शकतं. ठीक आहे. सो दीज आर द 3 पार्ट्स विच आर लोकेटेड इन ईच नॉस्ट्रिल. प्रत्येक नाकपुडीमध्ये हे 3 भाग आपल्याला बघायला मिळतात, वेस्टिब्यूल, रेस्पिरेटरी पार्ट आणि ऑल्फॅक्टरी ऑर द सेन्सरी चेंबर. ठीक आहे. मूविंग फर्दर, नाव सी अप्पर रेस्पिरेटरी सिस्टीमचा पुढचा भाग आपण बघूया. नाव फॅरिंग्स ची स्टडी आपण करूया. सी हिअर ॲनाटॉमी ऑफ द फॅरिंग्स. अप्पर रेस्पिरेटरी सिस्टीमचा पहिला भाग फॅरिंग्स आहे. ओके, आता ह्या फॅरिंग्समध्ये 3 भाग येतात, डिव्हिजिबल इंटू 3 पार्ट्स. नॅसोफॅरिंग्स,
ऑरोफॅरिंग्स आणि लॅरिंगोफॅरिंग्स. ओके, सो नाव बाकीची कुठलीही डायग्राम तुम्हाला ह्या ठिकाणी अभ्यास करायचा नाही आहे, फक्त मी तुम्हाला एक ह्याची स्ट्रक्चर लोकेशन कुठे असतं हे दाखवण्यासाठी ही रिप्रेझेंटेटिव्ह डायग्राम ठेवलेली आहे. टेक्स्टबुक डायग्राम व्यतिरिक्त कोणत्याही डायग्रामची प्रॅक्टिस करू नका. ठीक आहे. ओके, सो पहिला आहे तो नॅसोफॅरिंग्स आहे. फॅरिंग्सचे 3 भाग. पहिला आहे तो नॅसोफॅरिंग्स. ओके, पहिला भाग आहे. हिअर वी कॅन सी नॅसोफॅरिंग्स. त्याच्यानंतर आहे तो ऑरोफॅरिंग्स आहे. हिअर वी कॅन सी द ऑरोफॅरिंग्स. आणि त्याच्यानंतर आहे तो लॅरिंगोफॅरिंग्स आहे. सो हिअर इट इज द लॅरिंगोफॅरिंग्स हिअर. सो हा सगळा भाग जो आहे नॅसोफॅरिंग्स, ऑरोफॅरिंग्स म्हणजे मधला, आणि त्याच्यानंतर हा लॅरिंगोफॅरिंग्सचा भाग, हा सगळा भाग मिळून काय तयार होतो सांगा? फॅरिंग्स तयार होतं. ठीक आहे. सो कॉमन आपण फोकस करणार आहोत ह्या पूर्ण भागाकडे, फॅरिंग्सच्या भागाकडे फोकस करणार आहोत. नेसोफॅरिंग्स म्हणजे काय बघा? अप्पर मोस्ट पार्ट ऑफ द नेसल चेंबर विच लीड्स इन टू द ऑरोफॅरिंग्स. नॅसोफॅरिंग्स म्हणजे कुठलं? तर नाकाच्या जवळ असणारा भाग. ठीक आहे. नॅसोफॅरिंग्स नेसल चेंबरकडे जवळ असणारा विच लीड्स टू द ऑरोफॅरिंग्स म्हटलेला आहे, जो खाली येऊन काय होणार आहे ह्या ठिकाणी? हा भाग ऑरोफॅरिंग्सकडे येणार. ठीक आहे. देन ऑरोफॅरिंग्स कॉमन पॅसेज फॉर फूड अँड एअर विच कंटिन्यूअस बिलो द लॅरिंगोफॅरिंग्स. आता हा जो भाग आहे बघा ऑरोफॅरिंग्स, हा जो भाग दाखवलेला आहे ह्या ठिकाणी, हा ऑरोफॅरिंग्स कशाचा भाग आहे? तर इट इज अ कॉमन पॅसेज फॉर फूड अँड एअर. ह्याच्यासाठी असणारा हा कॉमन पॅसेज आहे विच कंटिन्यूअस बिलो द लॅरिंगोफॅरिंग्स. ठीक आहे. आणि लॅरिंगोफॅरिंग्स म्हणजे काय? तर ह्या ठिकाणी शेवटचा जो भाग आहे तो दाखवलेला आहे. लॅरिंगोफॅरिंग्स लास्ट पार्ट ऑफ द फॅरिंग्स फाउंड बिटवीन द हायोइड बोन अँड लॅरिंग्स अँड उसोफेगस विच हेल्प्स गाईड फूड अँड एअर वेअर टू गो. आता हा लॅरिंगोफॅरिंग्सचा भाग आहे तो काय करतो? एकत्रितपणे असणारं जे काही एअर आहे आणि फूड आहे त्यांना पुढे जाऊन वेगवेगळ्या वाटा दाखवतो. बरोबर आहे. एक आहे तो अन्ननलिकेत जाणार, अन्न आहे ते अन्ननलिकेत जाणार, आणि पुढे जी हवा आलेली आहे पास आउट होऊन ती काय करणार आहे? श्वसन नलिकेमध्ये आतमध्ये एंटर करणार आहे. सो त्याचे भाग हे काय सांगितलेले आहेत त्या ठिकाणी वेगळे होतात. ओके, सो दॅट इज कॉल्ड ॲज द लॅरिंगोफॅरिंग्स. परीक्षेमध्ये तुम्हाला फक्त फॅरिंग्सचे 3 भाग सांगायचे आहेत. नॅसोफॅरिंग्स नाकाजवळ असणारा दॅट लीड्स टू ओरोफॅरिंग्स कॉमन पॅसेज आहे, आणि लॅरिंगोफॅरिंग्स काय करतो? तर ते कॉमन पॅसेजला पुढे जाऊन काय करतो? बायफर्गेट करतो. ठीक आहे. सो दीज आर द 3 पार्ट्स ऑफ फॅरिंग्स. नाव सी हिअर सेकंड पार्ट ऑफ द लोअर रेस्पिरेटरी सिस्टीम. ओके, नाव दिस इज द अप्पर रेस्पिरेटरी सिस्टीमचे आपण 2 भाग बघितले. परत एकदा सांगते, अप्पर रेस्पिरेटरी सिस्टीमचा आपण बघितला आहे तो नोज, त्याच्यानंतर अप्पर रेस्पिरेटरी सिस्टीमचा आपण बघितला आहे तो फॅरिंग्सचा भाग बघितलेला आहे. ठीक आहे. हे दोन्ही भाग कशामध्ये येतात? तर अप्पर रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये येतात. ठीक आहे. इथून पुढे आपण बघणार आहोत ते लोअर रेस्पिरेटरी सिस्टीम बघणार आहोत, खालचा भाग. 2 डिव्हिजन आहेत ना त्यामध्ये, अप्पर आणि लोअर. सो अप्परचे आपण वरती भाग बघितले, आता आपण लोअरचे भाग बघणार. ठीक आहे. लोअर रेस्पिरेटरी सिस्टीम. सी हिअर द लॅरिंग्स. आता लॅरिंग्सचा जो भाग आहे हा टेक्स्टबुक डायग्राम आहे, ह्याची प्रॅक्टिस तुम्हाला करणं आवश्यक आहे. ठीक आहे. सी हिअर हायोइड बोन, जे आपण वरती त्याचा उल्लेख आला होता. ठीक आहे. लॅरिंग्स इट इज कॉल्ड ॲज द व्हॉइस बॉक्स. ओके, आता ह्या लॅरिंग्सला काय म्हटलं जातं? इट इज कॉल्ड ॲज द व्हॉइस बॉक्स. MCQचा क्वेश्चन आहे. विच कंटेन्स द वोकल कॉर्ड्स फॉर प्रोड्युसिंग द साऊंड. ह्याच्यामध्ये वोकल कॉर्ड्स असतात, स्वरयंत्र आपण ज्याला म्हणतो मराठीमध्ये, जेणेकरून आपण बोलू शकतो. ठीक आहे. सो लॅरिंग्स इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द व्हॉइस बॉक्स ऑर द साऊंड प्रोड्युसिंग बॉक्स असंही तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. बिकॉज इट कंटेन्स द वोकल कॉर्ड्स. ठीक आहे, फॉर प्रोड्युसिंग द साऊंड. इट एक्सटेंड्स फ्रॉम लॅरिंगोफॅरिंग्स अँड हायोइड बोन टू द ट्रकिया. आता आपण लॅरिंगोफॅरिंग्स या ठिकाणी बघितला. लॅरिंगोफॅरिंग्सच्या खालचा भाग जो एक्सटेंड होतो, सी हिअर वी कॅन सी द ट्रकिया हिअर. लॅरिंगोफॅरिंग्सच्या खालचा भाग ह्या ठिकाणी आपण बघू शकतो. इट इज द लॅरिंग्स, आणि त्याच्या खाली आहे तो काय आहे? ट्रकिया आहे. ओके, फॅरिंग्स, त्याच्यानंतर लॅरिंग्स, आणि त्याच्यानंतर आहे ते ट्रकिया. ठीक आहे. समजण्यासारखं आहे डायग्राम बघून. देन इट इज अ हॉलो ट्युब्युलर स्ट्रक्चर. कशा पद्धतीने आहे बघा? ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे. इट्स वॉल इज मेड अप ऑफ कार्टिलेज प्लेट्स हेल्ड बाय मेम्ब्रेन अँड द मसल्स. इंटरनली इट इज लाइंड बाय अ पेअर ऑफ folds of elastic vocal cords, that is the true. Okay, now here you can see epiglottis आहे, हायोइड बोन आहे, epiglottis आहे, थायरोहायोइड मेम्ब्रेन आहे, त्याच्यानंतर आहे तो थायरॉइड कार्टिलेज आहे बघा, थायरॉइड ग्लँड ज्या ठिकाणी लोकेट असते. ओके, त्याच्यानंतर लॅरिंगियल
prominence, that is the Adam's apple that can be seen visible on the outside of the body. Adam's apple. ओके, कशामध्ये कशा पद्धतीचा इलेव्हेशन दिसतो, दॅट इज द ॲडम्स ॲपल. आणि हा ट्रकियल कार्टिलेज, हा ट्रकियाचा भाग. ठीक आहे. व्हॉइस इज प्रोड्युस्ड बाय पॅसेज ऑफ एअर बिटवीन द वोकल कॉर्ड्स अँड द मॉड्युलेशन्स क्रिएटेड बाय टंग, टीथ, लिप्स अँड द नेसल कॅव्हिटी. कशा पद्धतीने आवाज तयार होतो, तर इट इज प्रोड्युस्ड बाय पॅसेज ऑफ एअर. हवा जी असते त्याच्यामधला जो काही गॅप असतो किंवा पॅसेज असतो, कशामधला, तर वोकल कॉर्ड्स असतील, स्वरयंत्र असतील, त्याच्यानंतर स्वरयंत्र असतात आणि त्याचं जे मॉड्युलेशन आहे, मॉड्युलेशन्स क्रिएटेड बाय आपली जीभ असेल, जी बोलण्यामध्ये स्पीचमध्ये आपली मदत करत असते, आपले दात असतील, त्याच्यानंतर आपले ओठ असतील आणि नेसल कॅव्हिटी, ह्या सगळ्यांच्या एकत्रीकरणामुळे अलॉंग विथ द मॉड्युलेशन्स क्रिएटेड बाय ऑल दिस ऑर्गन्स अँड अलॉंग विथ द पॅसेज ऑफ एअर बिटवीन द वोकल कॉर्ड्स द व्हॉइस इज गेटिंग प्रोड्युस्ड. ठीक आहे. लॅरिंग्स ओपन्स इन टू द लॅरिंगोफॅरिंग्स थ्रू द स्लिट लाईक ओपनिंग कॉल्ड ॲज द ग्लॉटिस, which is guarded by a leaf-like flap called as the epiglottis. Now here you can see the epiglottis. या ठिकाणी आपण बघू शकतो हा epiglottisचा भाग आहे. ठीक आहे. Okay, so larynx opens into the laryngopharynx through the slit-like opening called as the glottis, which is guarded by a leaf-like flap called as the epiglottis. हा काय महत्त्वाचा भाग आहे की जो काय करतो, अन्ननलिका आणि श्वसननलिका हा वेगळी करतो, लक्षात घ्या. ठीक आहे. इट प्रिव्हेंट्स द एंट्री ऑफ फूड इन टू द ट्रकिया. ह्यामुळे होतं काय, या फ्लॅपमुळे काय होतं, इट प्रिव्हेंट्स द एंट्री ऑफ फूड इन टू द ट्रकिया. फूडची एंट्री त्या ठिकाणी वेगळी केली जाते, जी अन्ननलिकेमध्ये जाणार आहे, ओपन होणार आहे, अन्ननलिकेत जाणार, आणि जो आतमध्ये येणारा जो गॅस आहे तोच काय होणार आहे, या ट्रकियामधून पुढे फुफ्फुसापर्यंत जाणार आहे. ठीक आहे. सो इट प्रिव्हेंट्स द एंट्री ऑफ फूड इन टू द ट्रकिया. ट्रकियामध्ये कुठलाही अन्नाचा कण जाऊ शकत नाही, आणि जरी तो गेला तरी आपल्याला जोरात धाप लागते बघा, किंवा जोराचा आपण काय म्हणतो, आपण त्याला श्वास लागतो, जोराचा ठसका येतो, आणि पुन्हा एकदा ती काय होते सांगा, तो अन्नकण जर असेल तर तो काय होतो सांगा, आपण बाहेर टाकून देतो, किंवा आपल्या अन्ननलिकेतून पुन्हा एकदा तोंडावाटे तो घास आपला बाहेर येतो. ठीक आहे. सो इट इज बिकॉज ऑफ दिस पर्टिक्युलर ग्लॉटिस पार्ट. देन त्याच्या पुढचा भाग आहे तो, त्याच्यानंतरचा लोअर रेस्पिरेटरीचा भाग आपण लॅरिंग्स बघितला, त्याच्यानंतर आहे तो ट्रकिया आहे बघा, हा ट्रकियाचा भाग. ठीक आहे. लॉंग ट्यूब 10 to 12 सेंटीमीटर इन लेंथ runs through the neck in front of esophagus and extends into 7 up to the middle of the thoracic cavity. ओके. या ठिकाणी काय सांगितलं आहे, साधारण एवढं लिहायचं की 10 ते 12 सेंटीमीटरची लांबीची ही नळी असते. ठीक आहे. इट रन्स थ्रू द नेक, आपला नेक रिजन जो आहे त्याच्यामधून ही पास होणार आहे, इन फ्रंट ऑफ इसोफेगस अँड एक्सटेंड्स इन टू द अप टू द मिडल ऑफ द थोरॅकिक कॅव्हिटी. कुठपर्यंत बघा, या नेक रिजन मधून पास होणारी ही साधारण 10 ते 12 सेंटीमीटरची ही लॉंग ट्यूब आहे. ठीक आहे. सपोर्टेड बाय C-shaped 16 to 20 रिंग्स ऑफ कार्टिलेज. आता ह्या ठिकाणी आपण बघू शकतो, हे रिंग लाईक स्ट्रक्चर्स जे आहेत, दे आर कॉल्ड ॲज द कार्टिलेज. ओके. सो हिअर यू कॅन सी हा लॅरिंग्सचा भाग झाला वरचा. ओके. साऊंड प्रोड्युसिंग बॉक्स झाला, त्याच्याखाली आहे तो ट्रकियाचा भाग, अँड इट इज लाइन्ड बाय द ट्रकियल कार्टिलेज विच प्रिव्हेंट्स द कोलॅप्स ऑफ द ट्रकिया. तर हे काय करतात, कार्टिलेज एका ठिकाणी त्याला घट्ट धरून ठेवतात. ओके. जेणेकरून त्याचं कोलॅप्सिंग किंवा त्याचं कुठेही असं बेंड होणं वगैरे हे पॉसिबल नसतं. ठीक आहे. इंटरनली लाइन्ड विथ द सिलिएटेड सुडो स्ट्रायटिफाईड इपिथेलियम नाव आहे टिश्यूचं, अँड म्युकस ग्लँड्स विच ट्रॅप अनवॉन्टेड पार्टिकल्स प्रिव्हेंटिंग एंट्री इन टू द लंग्स. आता इंटरनली काय असतं सांगा, इट इज लाइन्ड बाय स्पेसिफिक टिश्यूज किंवा सेल्स, ज्याला म्हटलं जातं सुडो स्ट्रायटिफाईड एपिथेलियम, आणि त्याच्याबरोबरीने म्युकससुद्धा असतो, त्याच्या आतमध्ये म्युकस ग्लँड्स असतात. त्यामुळे होतं काय की जरी काही सस्पेंडेड पार्टिकल्स असेल, काही जर धुळीकण असतील, ते जर समजा इथपर्यंत पोचले असतील, शक्यतो ते पोचत नाही कारण ते नाकामध्ये नॉस्ट्रिल्समध्ये ते थांबवले जातात, पण शक्यतो ते जर आतमध्ये आले तर त्याला काय केलं जातं, ह्या ठिकाणीच अडकवून ठेवलं जातं, प्रिव्हेंट केलं जातं, आणि हे त्याला फुफ्फुसांमध्ये जाण्यापासून काय केलं जातं, रोखलं जातं. ठीक आहे. सो दिस इज द रिप्रेझेंटेटिव्ह डायग्रॅम. ही पुस्तकामध्ये नाही आहे, तुम्हाला फक्त पुस्तकामध्ये कोणत्या आहेत त्याही मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. पुस्तकात तुम्ही वेळोवेळी बघणारच आहात, ज्या पुस्तकातल्या डायग्रॅम आहेत तेवढ्याच तुम्हाला काय करायचे आहेत, अभ्यास करायचे आहे. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द ट्रकियल ट्यूब. नाव सो लोअर रेस्पिरेटरी सिस्टीमचे आपण 2 भाग बघितले. पहिला आहे तो लॅरिंग्स, त्याच्यानंतर आपण बघितला तो ट्रकिया. ठीक आहे. त्याच्यानंतर 2 भाग बघूया उर्वरित. त्याच्यानंतरचा लोअर रेस्पिरेटरी सिस्टीमचा भाग आहे तो ब्रॉन्काय.
सेम डायग्रॅम मी ह्या ठिकाणी पुटअप केली आहे. आपल्याला दिसतंय ब्रॉन्कस किंवा ब्रॉन्क्युल्स. Trachea divides into right and left primary bronchi as reaches middle of the thoracic cavity. thoracic cavity काय म्हणजे काय तर आपला चेस्टचा भाग. आता हे जो ट्रकियल ट्यूब आहे ते दोन्हीकडे राईट आणि लेफ्ट ट्रकियल पार्टमध्ये काय होतात डिवाइड होतात. ह्या ठिकाणी आपल्याला राईट लंग दिसतं, ह्या ठिकाणी आपल्याला लेफ्ट लंग दिसतोय. ठीक आहे. सो ह्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, इट डिवाइड्स इंटू द राईट अँड लेफ्ट प्रायमरी ब्रॉन्काय. आता हा जो तुम्हाला भाग दिसतोय हा एक भाग आहे, मेन भाग, आणि हा एक भाग. सो राईट आणि लेफ्टला काय केलं जातं, ह्या ठिकाणी राईट आणि लेफ्टला हा जो ट्रकिया आहे तो डिवाइड होतो, त्याला म्हटलं जातं प्रायमरी ब्रॉन्काय. ओके. देन इंटरनली दीज आर सपोर्टेड बाय सी शेप्ड इनकम्प्लीट रिंग्स ऑफ कार्टिलेज. आता ह्या ठिकाणी त्याच्यावर पुन्हा काय दिसतं, जसं इथे ट्रकियल कार्टिलेज असतं तसंच ह्या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला कार्टिलेजच्या रिंग्स ह्या ठिकाणी आपल्याला इनकम्प्लीट असलेल्या दिसतात. ठीक आहे. देन प्रायमरी ब्रॉन्काय डिवाइड टू फॉर्म सेकंडरी अँड टर्शरी ब्रॉन्काय. आता हे जे प्रायमरी ब्रॉन्काय आपल्याला दिसते म्हणजे बायफर्गेशन, हे पुढे जाऊन सेकंडरी टर्शरी ब्रॉन्कायमध्ये काय होतं सांगा, डिवाइड होतं. दॅट लीड्स इन टू द इंटरनल ब्रॉन्किओल्स. आता हे जे फर्दर तुम्हाला ब्रांचिंग स्ट्रक्चर दिसते त्याला म्हटलं जातं ब्रॉन्किओल्स. ठीक आहे. सी हिअर दिस इज द राईट ब्रॉन्कस आणि ह्या ठिकाणी आहे तो लेफ्ट ब्रॉन्कस, मेन पार्ट. आणि पुढे जाऊन ते काय होतात, असंख्य अशा पद्धतीच्या झाडांना कशा फांद्या असतात असंख्य, तशा पद्धतीने हे काय सांगा ह्या ठिकाणी ब्रँचिंग स्ट्रक्चर आपल्याला दिसतं, त्याला म्हटलं जातं ब्रॉन्किओल्स एंडिंग इन टू द अल्वेओलाय. ओके. सो इच ब्रँच इज एंड्स इन टू द अल्वेओलाय. अल्वेओलाय म्हणजे काय, इट इज अ लाईक अ क्लस्टर ऑफ ग्रेप लाईक स्ट्रक्चर असतं. म्हणजे जसं आपण द्राक्षांचा आपण गुच्छ म्हणतो किंवा घोस म्हणतो, बरोबर आहे ना, त्याप्रमाणे स्ट्रक्चर असलेले काय असतात ह्या ठिकाणी अल्वेओलाय प्रेझेंट असतात, विच आर प्रेझेंट ॲट द एंड ऑफ द ब्रॉन्किओल्स. ठीक आहे. त्याच्यानंतरचा भाग आहे तो लंग्सचा भाग आहे. लंग्स. ओके. थोडंसं हे करून आपण त्या डिस्क्रिप्शन वाचू ह्या ठिकाणी. लंग्स. आता लंग्समध्ये बघा काय सांगितलेलं आहे, ह्युमन लंग्स. ओके. राईट असेल, त्याच्यानंतर लेफ्ट लंग असेल. ठीक आहे. बघा, मेन रेस्पिरेटरी ऑर्गन ऑफ ह्युमन हा अत्यंत महत्त्वाचा सगळ्यात महत्त्वाचा असा हा काय आहे सांगा, रेस्पिरेटरी ऑर्गन आहे. वन पेअर ऑफ स्पॉन्जी अँड इलॅस्टिक लंग्स प्रेझेंट इन द थोरॅकिक कॅव्हिटी. पेअर ऑफ म्हटलेलं आहे, पेअर ऑफ स्पॉन्जी अँड इलॅस्टिक लंग्स जोडीमध्ये असणार आहे राईट लंग आणि लेफ्ट लंग, विच आर प्रेझेंट इन द थोरॅकिक कॅव्हिटी म्हणजे चेस्ट रिजनला आपल्या. Each lung is enclosed and protected by a double pleural membrane, outer parietal and inner visceral membrane. ओके. आता ह्या ठिकाणी तुम्हाला सगळ्या हे दिसणार नाहीत कदाचित, पण त्यांनी काय सांगितलेलं आहे, प्रत्येकाला काय सांगितलेलं आहे, एक डबल मेम्ब्रेन दिलेला आहे प्रत्येक लंगला, लेफ्ट आणि राईटला. ठीक आहे. वरचा भाग आहे, आवरण आहे ते परायटल मेम्ब्रेन असतं आणि आतलं असतं ते विसेरल मेम्ब्रेन, असं त्याचं नाव आहे. ठीक आहे. बिटवीन द टू प्ल्युरा. आता ह्या दोघांच्या मध्ये बघा प्ल्युरल मेम्ब्रेन सांगितलेलं आहे ना, आउटर आणि इनर, ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, इट इज हॅव्हिंग अ कॅव्हिटी कॉल्ड ॲज द प्लुरल कॅव्हिटी. आता ह्या ठिकाणी नाही, पुढची आहे बघा, या ठिकाणी प्लुरा दिसतोय बघा तुम्हाला, हे जे आवरण तुम्हाला दिसतंय की नाही, एक बाहेरचं आवरण असणार आहे आणि एक आतलं आवरण असणार आहे, प्लुरल मेम्ब्रेन. आणि ह्या दोघांच्या मध्ये जी काही कॅव्हिटी असते दॅट इज फिल्ड विथ द, सी हिअर बिटवीन द टू प्लुरा अ कॅव्हिटी कॉल्ड ॲज द प्लुरल कॅव्हिटी फिल्ड विथ द लुब्रिकेटिंग फ्लुइड कॉल्ड ॲज द प्लुरल फ्लुइड. ह्याचे तुम्हाला आवरण दिसतंय, थोडंसं हायलाईट करून दाखवलं आहे. त्याच्यामध्ये एक कॅव्हिटी आहे आणि ती कॅव्हिटी कशाने फिल झालेली आहे, प्लुरल फ्लुइडने, विच इज सिक्रेटेड बाय द मेम्ब्रेन्स. दोन्ही मेम्ब्रेनकडून काय केलं जातं, एक प्रकारचं लिक्विड किंवा एक प्रकारचा घटक हा सिक्रेट केला जातो, त्याला म्हटलं जातं प्लुरल फ्लुइड असं म्हटलं जातं. ठीक आहे. देन द राईट लंग इज लार्जर अँड डिवायडेड इंटू 3 लोब्स. आता राईट लंग जो सांगितलेला आहे तो कम्पॅरेटिव्हली लार्ज आहे. ओके. कम्पेअर टू द लेफ्ट लोब अँड इट इज डिवायडेड इंटू 3 लोब्स सांगितलेलं आहे. अँड लेफ्ट लंग इज स्मॉलर. लेफ्ट लोब जो आहे तो कम्पॅरेटिव्हली स्मॉल आहे अँड डिवायडेड इंटू 3 लोब्स, म्हणजे सेम, फक्त साईज थोडीशी सांगितलेली आहे. राईटची लार्ज आहे आणि त्याच्यानंतर लेफ्टची काय आहे, थोडंसं स्मॉल सांगितलेलं आहे. ठीक आहे. इच लोब ऑफ लंग्स, प्रत्येक जो लोब आहे, हॅज द टर्मिनल ब्रॉन्किओल्स जो आपण वरती बघितला, एंडिंग इंटू अ बंच ऑफ एअर सॅक्स इच विथ द 10 to 12 अल्वेओलाय. हे आपण बघू शकतो ह्या ठिकाणी. प्रायमरी अल्वेओलस आहेत, प्रायमरी ब्रॉन्कस आहेत ह्या ठिकाणी 1 आणि 2. ठीक आहे. आणि ते काय होतात, फर्दर दे आर गेटिंग मेनी ब्रांचेस, आणि त्या ब्रांचेसच्या एंडला काय असतं सांगा, इट इज हॅव्हिंग द 10 to 12 alveoli, bunch of air sacs which are each with the 10 to 12 alveoli. ठीक आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो बघा, प्लुरल फ्लुइड ह्या ठिकाणी आपल्याला दाखवलेलं आहे.
थोडंसं, ठीक आहे. हा डायफ्रॅमचा भाग आहे, हा एवढा पुढे बघणार आहोत आपण, ठीक आहे. ब्रॉन्क्युअल्स आहेत बघा ह्या ठिकाणी, हे ब्रॉन्क्युअल्स ह्या ठिकाणी दिसत आहेत आपल्याला. थोडंसं मी हायलाईट करून तुम्हाला दाखवू शकते. हां बघा इथे ह्या ठिकाणी आपल्याला क्लिअरली दिसते. ओके, हे मेम्ब्रेन, हा मेम्ब्रेनच भाग आपल्याला दिसतोय. त्याच्यामध्ये असलेला प्लुरल फ्लुइडचा भाग आहे हा. ओके, त्याच्यानंतर आपल्याला 3 लोब्स या ठिकाणी दिसतात. राईट लोब, त्यामध्ये हा एक भाग आहे, ह्या ठिकाणी आपल्याला त्यांनी बायफर्गेशन दाखवलं आहे, हा एक भाग आहे. ओके, त्याच्यानंतर हा एक भाग आहे मिडल, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला हा एक भाग दिसतो. 3 लोबने डिवाईड झालेले असतात. ओके, दोन्हीचे लंग्स आहेत, राईट आणि लेफ्ट, 3 लोबने काय असतात, डिवाईड झाले असतात, 1, 2 आणि 3. ओके, राईट लोब हा राईट जो पार्ट आहे किंवा राईट लंग आहे तो कम्पॅरेटिव्हली लार्ज असतो कम्पेअर टू लेफ्ट लंग, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला ब्रँचिंग दिसत आहेत. प्रायमरी ब्रॉन्काय विच आर फर्दर डिवायडेड इंटू मेनी ब्रॉन्क्युअल्स, आणि ब्रॉन्क्युअल्सच्या एंडला आपल्याला काय दिसतं, हा ब्रॉन्क्युअल्स आहे. ब्रॉन्क्युअल्सला एंडला आपल्याला काय दिसतं, इट इज लाईक अ एअर सॅक्स आपण ज्याला म्हणतो, किंवा त्याला म्हटलं जातं अल्बिओलस असं म्हटलं जातं. द्राक्षाच्या गुच्छाप्रमाणे असणारं हे स्ट्रक्चर आहे, 10 to 12 अल्वेओलाय स्ट्रक्चर, ठीक आहे. सो हे समजण्यासारखं आहे. ओके, सी हिअर ब्रॉन्कस आहे, त्याच्यानंतर ब्रॉन्काय आहे. ओके, आणि ब्रॉन्किओल्स आहे, हे लक्षात घेणं आवश्यक आहे, आणि अल्वेओलायचा भाग, ठीक आहे. देन दिस इज अबाउट द लंग्स. ओके, आणि शेवटचा जो भाग आहे आपला तो आहे तो अल्वेओलाय. आता आपण इथे येणार आहोत अल्वेओलायकडे. हा भाग आपण स्टडी करणार आहे आणि डायफ्रॅमचा भाग स्टडी करणार आहे. सी हिअर, दिस इज द डायफ्रॅम. ओके, हा भाग, लेट्स सी व्हॉट इज रिटन हिअर. अल्वेओलाय बघा इथे ह्या ठिकाणी पुन्हा एकदा झूम करून दाखवलेला आहे. ब्रॉन्क्युअल्स आहेत या ठिकाणी, आणि त्याच्या शेवटी असणारे हे बॉल लाईक स्ट्रक्चर आहे, ब्रॉन्क्युअल्स, आणि हे आहेत ते अल्वेओलाय, किंवा त्याला आपण एअर सॅक्स असं म्हणतो. थिन वॉल्ड lobulated structures like a bunch of grapes, मगाशी म्हटल्याप्रमाणे. each alveolus is surrounded by a network of capillaries of pulmonary arteries and the veins. या ठिकाणी तुम्हाला बारकाईने जर बघितलं तर तुम्हाला त्याचं कॅपिलरीज, त्याच्याभोवती एक जाळं दिसतंय कॅपिलरीजचं, ठीक आहे. कॅपिलरीज ऑफ पल्मोनरी आर्टरीज अँड द वेन्स. These have highly elastic wall made up of single layer of squamous epithelium resting on a basement membrane of connective tissues. थोडक्यात त्यांनी काय सांगितलेलं आहे, त्या पर्टिक्युलर अल्वेओलायला एक इलॅस्टिक वॉल कवर झालेली असते, विच इज मेड अप ऑफ स्क्वॅमस एपिथेलियम टिश्यूने तयार झालेली असते, ठीक आहे. देर आर अबाउट 700 मिलियन अल्वेओलाय इन लंग्स. आपल्या फुफ्फुसामध्ये किती सांगितलेले आहेत, हे अशा पद्धतीचे एअर सॅक साधारण 700 मिलियन सांगितलेले आहेत, विच प्रोव्हाइड्स द सर्फेस एरिया फॉर एक्सचेंज ऑफ गॅसेस, विच आर द मेन एक्सचेंज एरिया फॉर द एक्सचेंज ऑफ गॅसेस. सो दॅट इज अबाउट द अल्वेओलाय. आणि शेवटचा आहे तो डायफ्रॅमचा भाग आहे. सी हिअर, हा डायफ्रॅमचा भाग आहे या ठिकाणी, ठीक आहे. नोज, माउथ, ट्रकिया हे 2 लंग्स आहेत, आणि हा लंग्सच्या बरोबर खाली काय असतो सांगा, अशा पद्धतीने हा सी शेप्ड काय सांगितलेला आहे, डायफ्रॅमचा भाग असतो. मस्क्युलर सेप्टम दॅट सेपरेट्स द थोरॅकिक अँड द ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. हा भाग काय करतो, तर थोरॅकिक रिजन जो आहे, चेस्ट रिजन जो आहे, त्याला हा आपला खालचा येणार तो भाग आहे तो ॲब्डॉमिनल रिजन येणार, बरोबर आहे ना, पोटाचा भाग आहे. सो छातीचा भाग आणि पोटाचा भाग, थोडक्यात थोरॅकिक रिजन आणि ॲब्डॉमिनल रिजन सेपरेट करण्याचं काम कोणाचं आहे सांगा, डायफ्रॅमचं आहे, ठीक आहे. ॲब्डॉमिनल कॅव्हिटी डोम शेप्ड स्ट्रक्चर आहे, हे एखाद्या डोम शेप स्ट्रक्चर आहे. अँड ऑन कॉन्ट्रॅक्शन इट बिकम्स फ्लॅटन्ड. कॉन्ट्रॅक्शन, आता श्वसन जसं आपण करतो, हवा आत घेणे बाहेर टाकणे, त्याच्याबरोबरीने ह्याचं काय होत असतं, पुढे आपण अभ्यास करणार आहोत, त्याच्याबरोबरीने काय होतं, ह्या डायफ्रॅमचं काय होतं, कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन ज्याला म्हणतो, फ्लॅटन्ड होणं, रिलॅक्सेशन होणं, हा भाग काय आहे सांगा, त्या ठिकाणी समजू शकतो किंवा तो दिसू शकतो, ठीक आहे. सो डोम शेप्ड अँड ऑन कॉन्ट्रॅक्शन, आकुंचन पावल्यानंतर काय होतं, इट बिकम्स फ्लॅटन्ड, ठीक आहे. ओके, सो दॅट इज अबाउट वी हॅव स्टडीड द रेस्पिरेटरी सिस्टीम इन दिस व्हिडिओ. रेस्पिरेटरी सिस्टीमचे 2 भाग आपण बघितले, अप्पर रेस्पिरेटरी सिस्टीम आणि लोअर रेस्पिरेटरी सिस्टीम. ओके, अप्परमध्ये आपण बघितलेला आहे तो नोजचा भाग बघितलेला आहे, आणि त्याच्यानंतर आपण फॅरिंग्सचा भाग बघितलेला आहे, ठीक आहे. आणि लोअर रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये आपण लॅरिंग्स असेल, त्याच्यानंतर आपण बघितलेला आहे तो भाग सी हिअर, लॅरिंग्सचा भाग आपण पहिला बघितला लोअरमध्ये, त्याच्यानंतर आपण भाग बघितलेला आहे तो ट्रकियाचा बघितलेला आहे, त्याच्यानंतर आहे ब्रॉन्काय 3rd, त्याच्यानंतर आहे लंग्स 4, ओके, आणि त्याच्यानंतर आहे शेवटचा भाग तो अल्वेओलाय आणि डायफ्रॅमचा भाग बघितलेला आहे.
ओके. ठीक आहे. तुम्हाला जास्त डिस्क्रिप्शन तुम्हाला कुठे दिसणार आहे, लोअर रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये तुम्हाला दिसणार आहे. ओके. सो ह्या नोट्स ज्या दिलेल्या आहेत त्या वहीमध्ये लिहून घ्या. त्याच्यानंतर ज्या काही टेक्स्टबुक डायग्रॅम आहेत त्या वहीमध्ये काढा, प्लस त्याची प्रॅक्टिस तुम्ही ॲडिशनल तुम्हाला करावी लागणार आहे. ठीक आहे. ह्यामध्ये आपण काय बघितलेलं आहे, बेसिक रेस्पिरेटरी सिस्टीमचे भाग आपण बघितले, जे तुम्ही ऑलरेडी शाळेच्या याच्यामध्ये 10वीपर्यंत तुम्हाला झालेले असतील, तुम्हाला सोपे पडणार आहेत वाचायला. पॉईंट वाईज दिलेलं आहे या ठिकाणी, काही ठिकाणी रिप्रेझेंटेटिव्ह डायग्रॅमसुद्धा दिलेले आहेत. ओके. सो वाचा, हे नीट नोट लिहून घ्या आणि त्यामध्ये काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. सो फॉर द टायमिंग वी विल स्टॉप हिअर. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचा भाग आपण सुरू करणार आहोत. ठीक आहे. ओके. थँक्यू.